सध्या नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार चालू आहे आणि या ठिकाणी आज मतदान पार पडतंय 20 तारखेला। सर्वात महत्त्वाचा दिवस आहे कारण फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा पार पडते आणि या निवडणुकीचे मतदान जे केंद्र आहे न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी त्याच्या अगदी बाहेर गेटजवळ आपण उभा आहोत आणि या ठिकाणी सगळे मतदार बंधू भगिनी तर आहेच, प्रत्येकजण मतदानासाठी तर जातोयच, पण सर्वात महत्त्वाचं जे उमेदवार आहेत त्यापैकी काही उमेदवार सुद्धा इथे उपस्थित आहेत। प्रभाग क्रमांक 6चे जे उमेदवार ज्यांच्यामध्ये अक्षरशः चुरशीची लढाई आहे, संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 6 नेहमीच चर्चेत राहिलेला आहे कारण इथले जे मतदार आहेत त्यांच्यामुळे आणि त्याचबरोबर इथले जे उमेदवार आहेत त्यांच्यामुळे तर जास्त हा प्रभाग चर्चेत राहिलेला आहे। आता आपण स्कूलच्या बाहेर जे मतदार आहेत त्यांच्यामध्येच आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळे उमेदवार सुद्धा आहेत आणि सगळे उमेदवार अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आहेत। सगळ्या महिला उमेदवार आहेत, त्याचबरोबर पुरुष उमेदवार सुद्धा आहेत। प्रत्येक मतदाराला ते मतदानासाठी विनंती करतायत। त्याचबरोबर सगळ्याच पक्षाचे उमेदवार एकत्र आहेत, तेही एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये। काही क्षणापूर्वी यांची एकमेकांसोबत एक छान वडापावची पार्टी सुद्धा झालेली आहे, तर या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आहेत। सगळ्यात प्रथम आपण एक धावता आढावा घेऊया। आपल्यासोबत उमेदवार अजितदादा पवार गटाचे घड्याळ चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत ते अमोलदादा सुद्धा आहेत। अमोलदादा, काय सांगाल, काय वातावरण वाटतं निवडणुकीचं? अतिशय उत्स्फूर्त प्रमाणामध्ये मतदार बाहेर पडतोय आणि या नगर परिषदेचा कौल त्याच्या माध्यमातून मिळणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदार बाहेर पडून ज्या पक्षाच्या उमेदवाराला त्याला मतदान करायचं आहे तो त्याला करणार आहे आणि आम्ही फक्त त्यांना विनम्र विनंती करतोय की आम्हाला मतदान करा। अगदीच अमोलदादांसोबत आपण चर्चा साधलेली आहे, पण अनेक आपल्यासोबत उमेदवार आहेत। विशाल नाना हरपळे सुद्धा आहेत आपल्यासोबत। विशाल नाना हरपळे सुद्धा आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत। मशाल या चिन्हावरती ते निवडणूक लढत आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत। सर्वप्रथम नाना, एकदम वातावरण कसं सांगतंय आणि या वातावरणामध्ये तुम्ही सगळे उमेदवार एकत्र आहात आणि वडापावची पार्टी चालू आहे जोरदार, म्हणजे सगळे खुशीत एकदम एकदम नेमकं चाललंय काय की सगळेच उमेदवार एकत्र मस्त वडापावची पार्टी करतात, ते मतदान केंद्राबाहेर? कहीं खुशी कभी गम ना जुदा होंगे हम, वड़ा पाव की पार्टी करेंगे, बाद में सब रहेंगे हम सब एक। आणि विशालच्या हातात मशाल दिलेली आणि ती अशी मस्तपैकी फुरसुंगी गावाला उजेडात आणणार आहे, त्यामुळे कोणी काळजी करायची नाही। मस्तपैकी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मतदारांचा। फक्त आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहे बोगस मतदार होऊ नये म्हणून सकाळीसुद्धा असा थोडा छोटा प्रकार घडलेला आहे। त्या प्रकारामध्ये सर्व प्रशासन अलर्ट झालेलं आहे आता की काही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून। चुकीचा प्रकार उमेदवारांकडनं सकाळी काढायचा एक प्रयत्न झाला होता। एका उमेदवारांकडनं आतल्या पोलिंग एजंटला धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे। खोटं वाटलं तर माझ्याबरोबर चला आतमध्ये, तुम्हाला दाखवून देतो। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।